तसा तर सांबार खूप पद्धतीने बनवला जातो, पण मी जो आज सांबार बनवेल तो खूप सोप्या पद्धतीने बनवेल, जो की खायला खूप टेस्टी लागतो। तर सगळ्यात आधी मी स्वच्छ तुरीची डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये टमाटर, कांदा, लौकी आणि वांगं टाकलेलं आणि ते शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घेतलेलं आणि त्यामध्येच मी हळद, चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आणि आपला सांबार अजून टेस्टी लागण्यासाठी मी मग त्यामध्ये 2 चम्मच सांबार मसाला टाकलेला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आणि 4-5 शिट्ट्या होण्यासाठी आपला कुकर बाजूला ठेवलेला। आपलं 4-5 शिट्ट्या होऊन आपला कुकर तयार होत नाही तोवर मी फोडणीची तयारी केलेली। तर एका गंजामध्ये तेल, मोहरी, जिरं, लसणाच्या पाकळ्या, 3-4 लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आणि मस्त असा वरणाला तडका दिलेला। तर इकडे मस्त आपला सांबार तयार झाला होता। सांबारला अजून टेस्टी करण्यासाठी त्यामध्ये मी चिंचाचं पाणी आणि गूळ टाकलेलं आणि मस्त छान हिरवा ताजा ताजा सांबार टाकलेला। तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही सांबार बनवा। चलो बाय।